मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। आता झाड उपडले तुम्ही ना इथलं बघा खोडकिडा उन्नी पण म्हणू आपण याला। हे बघा मी म्हणलं तुम्हाला मगाशी तुमच्या प्लॉट मध्ये जमीन भारी आहे ना, ठेवा त्याला दगडावर ठेवा। हे बघा असं असं खोडकिडा किंवा याला उन्नी म्हणा काय म्हणायचं म्हणा, पण हे पूर्ण झाड आणि मोठं झाड यांनी काढून टाकलेलं आहे, मोठं झाड यांनी वाळून टाकलेलं आहे। त्याच्यावर पण परिणाम होऊ शकतो आता लागेल होईल त्याला। ते शेतकरी आहे सध्या तर काही दिसत नाहीये, थंडीवर लागली त्याला। झाड खाल्लं असं असं किडे असले याचे अंडे असणार आहेत, बारीक बारीक किडे असणार आहे। हे काय एवढं मोठं झाड गेलंय त्याच्यामुळं तात्काळ उपाययोजना करावी मी सांगितली तेवढी। उद्याच करून टाकायचं। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। हे झाड फार कोमेजून गेले। मी चौधरी सरांच्या प्लॉटमध्ये आहे। सर गावाचं नाव सांगा। सर वैजापूर तालुका, हां वैजापूर तालुका, नगर जिल्हा, बाजाठाण। काय नाव सांगा परत सर। संभाजीनगर जिल्हा, हां वैजापूर तालुका, हां गाव बाजाठाण। बाजाठाण ओके। इकडचे झाडं स्वस्त आहेत तुमचे ना दोन। याच्यावरच आपण बोलूया, कारण आपल्या ग्रुपवर सुद्धा काल परवा एक प्रश्न आला होता की मूळकूस झाली आहे, खोडकूस झाली आहे ना। काही लोकांनी त्याला रिप्लाय देखील केला, पण हे बघा झाड पूर्ण कोमेजून गेले वरपर्यंत सुद्धा। हे पूर्ण झाडे असे पाण्याशी कोमेजून गेलेले आहेत। झाड हलवलं तरी भरपूर पानं गळतील। हे सगळे पानं गळाले खाली। या झाडाला काय झाले ते सांगतो आणि त्याच्यावर उपाययोजना देखील आपण बघूयात। अंदाजे किती झाडं असतील सर असे? सर असे 10 ते 15 झाडे। 10-15 झाडे ओके। किती एकरचं प्लॉट आहे? 1 एकर। 1 एकरमध्ये 10 ते 15 झाडं झालेत। जमीन तुमची भारी आहे ना? भारी जमीन। हां ते एक महत्त्वाचं कारण आहे। हे झाड वाचवायला प्रयत्न करूयात, कारण झाड मोठं झाले आणि त्याला फुलं देखील लागलेली आहेत। फुलं लागली आहेत, कळ्या लागलेल्या आहेत। इथे कळ्या दिसत आहेत आपल्याला, तिकडे फुलं देखील आहेत। हे झाड वाचवायचा प्रयत्न करूया सर आपण। मग ते लागली त्याला। आणि बाजूला पाहावं आपण तर इकडे बाजूला हे झाडं 2 झाडं वाढलेली आहेत पूर्ण, म्हणजे हे झाडं वळायच्या अगोदर याच अवस्थेतून गेलेली आहेत, पण हे पूर्ण झाडं गेलेली आहेत। सर हलवा त्याला झाडाला, लूज झाले। हलो काढतो उपटत आले बघा त्याला। हां ठेवा खाली ठेवा त्याला। आता बघा मुळं पूर्ण जी तुटलेली आहेत। ही माती काढा बरं, हे बाजूला काढा फक्त थोडी। ओके मुळं बघा फक्त तुटलेली आहे, त्याला एक सोट मुळं असतं, त्याला 2 इकडे तिकडे मुळं मोठी आहेत, पण सगळे मुळं कुजून गेलेली आहेत। असं तोडले तरी हातात येतील। कसं काय झाड जगणार आहे? ही काळी आहे काय? पूर्ण नारळ साल्ट असं ना तसं झालेत मुळं, ते पूर्ण कुजून गेले, सगळे ओला ओला झाले। आणि हे बघा तुम्ही जी ड्रीप ठेवली ना, इथं खोड होतं, खोडाला लागून तुमची ड्रीप आउटलेट आहे ड्रीपचं। ड्रीप एवढं जवळ नका ठेवू सर, ड्रीप एवढं जवळ नका ठेवू। हे जर हलवून बघा बरं जरा। इथं पण बघा ड्रीप एकदमच त्या खोडाला चिटकूनच आहे एकदम, आहे की नाही? त्यातल्या त्यात तुमची जमीन भारी आहे। उचला हे पण निघते झाड वाटतं बहुतेक। एवढं मोठं झाड किती सहजासहजी काढलं सर तुम्ही। हे बघा मुळाची अवस्था। हे नारळ साल्ट म्हणलं तसं झालंय, भुसभुशीत झाले मुळे आणि सगळे कुजून गेले ते। अशी 10-15 झाडं। वाईट वाटतंय मला, खूप वाईट वाटतंय। एवढं मोठं वाढलेलं झाड गेलं असं। मला त्या झाडाला वाचवायचं सर। या झाडाला या तुम्ही इकडे, मी सांगतो तुम्हाला काय करायचं। कुठे संतोषराव आहेत ना? संतोषराव इकडे। हे झाड आपल्याला मरू द्यायचं नाही। हां याने आपल्याला सांगितलंय की अटॅक झालेला आहे याच्यावर। हां तर आता काय करायचं आहे, ते ड्रीप काढा, ते लगेच काढा बरं, ते फेकून द्या पलीकडे करा ते बंडल त्याचे।
हे इथलं करा अगोदर, हे करा, हे राहू दे तिथं, हे करा बाजूला तिथं. ठीक आहे, त्याकडे शूट करा तुम्ही. चालू केलेले सर. हां चालू येतो, सेकंड चालू येत नाही त्याची, चालू येतो. आता हे बघा, हे सर्कल हा. हे सर्कल मी आखलं इथं. या सर्कलमध्ये काय करायचंय की हे सर्कल अगोदर पाण्याने भिजून घ्यायचं. बादली घ्या, मगदा घ्या, असं एकच झाड आहे ना सध्या प्लॉटमध्ये या अवस्थेत. तर हे पूर्ण पाण्याने भिजून घ्या, मुरू द्या पाणी खाली. त्याच्यानंतर काय करा, 1 लिटरला 2 मिली हे प्रमाण घ्या क्लोरोपायरिफॉसचं, आणि 2 ग्रॅम साप पावडर. क्लोरोपायरिफॉस 2 मिली, 2 ग्रॅम साप पावडर मिक्स करा. आणि मग्याने पूर्ण सर्कल टाकले ना, त्या सर्कलवर टाका, थोडापासून टाका. पण हे सर्कलमध्ये जे आपण अगोदर पाणी टाकले त्या पाण्यामध्ये ते वर टाकावं, जेणेकरून ते मुळाच्या प्रत्येक मुळाच्या टोकापर्यंत जाईल, प्रत्येक मुळापर्यंत ते पोहोचेल. ना किती प्रमाण पाहिजे? आता काय करा, बादली किती 10 लिटरची असते ना, 10 लिटर पाणी घ्या, 2 बादल्या घ्या आपल्या, आणि हे पूर्ण भिजू द्या. आपण एका झाडाला किती बादलीवर द्या. 10 लिटर. हां, एकच झाड आहे आपल्याकडे, प्रत्येक झाड द्यायचं नाही. एक बादली घ्या, एक बादली भरून टाका, आणि परत 3 दिवसांनी हे रिपीट करा, सेम रिपीट करा. एवढी हा सर्कल पूर्ण भिजवायचा, आणि त्यात क्लोरोपायरिफॉस हे टाकून द्यायचं. 3 दिवसांनी रिपीट करा परत. हे झाड मरता कामा नये. यस, दाखवा त्याला बोंबलेला, दाखवा त्या कार्यकर्त्याला, फोनवर बोलतोय. काय सर, एवढं करा माझ्यासाठी, एवढं करा, कारण हे झाड नाही मरायला पाहिजे. या झाडासारखी अवस्था त्याची होतं कामा नये, खूपच खराब झाली. तर आता हे बहुतांश झाडं, हे लाईनीचे भरपूर झाडं असे ठिकाणी फेटूनच आहे. मग या झाडांचा त्यांना कमी नाही. प्रॉब्लेम काय सर, हे कारण आता तुमचे झाडं, सर्व झाडं ठिबक खेटून येते, सर्व झाडं मेले नाही आहेत. प्रत्येक झाडाची एक आपली इम्युनिटी पॉवर असते. आता झाडाला मुळकूज हे सगळीकडेच होते, तुमची जमीन भारी आहे, पण काही झाडं ते टॉलरेट करतात, काही झाडं त्याला रोगप्रतिशेती त्याला हे करते. पण काही झाडांना अटॅक एवढा जास्त होतो आणि एवढा तीव्र होतो की ते झाड नाही सहन करू शकत, नाही टॉलरेट करत ते. त्यासाठी हे माझ्या मते त्यामुळे हे कारण आहे. आणि शिवाय तुमची जमीन भारी आहे आणि पाऊसही पडलेला आहे बऱ्याचसा, त्यामुळे 4-5 झाडं, प्रत्येक झाड नाही जात, 4-5 झाडं जातात. प्लॉटमध्ये पण बघा, तुम्हाला एखाद दुसरं झाड असं असणार ते सगळ्यात जास्त शेंगा देणार आहे, सगळ्यात जास्त शेंगा देणार. ते प्रत्येकाचं असतं, प्रत्येकाचं बीज असेल, ते सुप्तावस्था असेल, त्याचे गुणधर्म असतील काही, त्याच्यामुळे होत होते. जे झाडं टॉलरेट नाही केलं ना, ते झाडाची अशी अवस्था झाली. त्यामुळे हा मूळकुजीचा प्रकार आहे. आणि जनरली ज्या ठिकाणी पाणी जास्त राहते, जमीन भारी आहे, त्या ठिकाणी या पद्धतीने मुळकूज होते. खोडकूज म्हणा, मुळकूज म्हणा, त्याला उन्नीसुद्धा कारणीभूत आहे आणि बुरशीसुद्धा कारणीभूत आहे. दोन्ही गोष्टी कारणीभूत, उन्नी म्हणजे हुमणी आणि बुरशी, या दोन्हीचा अटॅकसुद्धा असू शकतो. पण हे झाडं अशी एवढी मोठी झाडं गेले ना, खूप वाईट वाटतं मनाला. अशी झाडं जाऊ द्यायला नाही पाहिजे आपण. त्यामुळे हे तात्काळ उपाययोजना करा. अशी झाडं कोमेजून गेल्यासारखे दिसली पूर्ण सर्कल ओढा, जेवढी कॅनोपी असेल अंदाजे तेवढा खाली त्याचे मुळं पसरलेले असतात. 12 वाजता जी सावली पडते कॅनोपीची, त्या परिसरात त्याच्या मुळं असतात, तर त्या ठिकाणी पूर्ण भिजून घ्या. कानेडे सरांनी सुद्धा या गोष्टीवर बोलले होते मागच्या व्हिडिओमध्ये. कानेडे सरांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी पाणी द्या, क्लोरोपायरिफॉस सापडून त्या ठिकाणी टाका, आणि ते होऊ द्या. परत 3 दिवसांनी रिपीट करा. भले तो प्रादुर्भाव अटॅक नसेल आला तर 3 दिवसांनी परत केला आपण, परत तो डोस दिला की अटॅक येऊन जातो. ही झाडं आपल्याला गमवायची नाही. ही झाडं आपल्याला यावर्षी 10 ते 15 किलोचा माल देणार आहे. त्यामुळे एवढं मोठं झाड आपण गमवता कामा नाही. 2 झाडं तर गेलीत, वाईट वाटते याचं. एवढं मोठं फोड आहे, खूप खुश झाली आहे, खूप अति लेवलला खुश झाली. आणि अगदी सहज उपटून काढले झाड. हे झाड उपटून काढता येईल नाही पाहिजे, कारण याच्या मुळं सगळं तुटून गेले, कुजून गेले. जे आत इतर जे मुलं होतात ना, सगळं कुजून गेले. आणि तो अटॅक खोडापासून सुरुवात झाली असेल किंवा तिकडून खोडापर्यंत आला असेल. ठीक आहे, एवढं सांगितलं तेवढं करा. हां.